लेकरू तू येच आहे ना समाजसेवा का आम्हाला का माहित नाही काय त्या कमलीले घेन काशी कर तू तिकडे तुम्ही दोघं जण तिकडे मरा की जिते राहा हे लेकरू घ्या निघा आटून या गावातून या गावाला सगळा भांडा आणला तुम्ही ना डॅनीले तुम्ही ना येड्यात काढलं ना तुमचं लेकरू त्या डॅनीच्या मस्तकी मारलं तुम्ही ना येड्यात काढलं त्याले लेकरू कोणाचं आहे तर डॅनी बुड्याचं आहे सगळ्या गावाला माहित आहे ना कोणाचं लेकरू आहे तुम्ही काय सांगून राहिले टी बाई काही बोलतं काय माया लेकरू नाही फेकरू नाही ते माया काही संबंध नाही बापा माया नाही ते मी फक्त असंच होतो बापा ओ भाई तिचे माया काही जास्त दिवस संबंध नाहीत काही नाही ना हे मी माय नाही की ते माय नाही ते दुसऱ्याचं जायचे तिसऱ्याचं जाय कोणाचं तरी ते मला नाही माहित ते लेकरू कोणाचंही असो काही घेणं देणं नाही पण खरं सांग कधीपासून तुमचं लफडं चालू आहे काय चालू आहे काय शाळा होती तुमची हे कमली चावट आहे की तू चावट आहेस कधी पटवली तू ते कमली काय झालं कसं झालं हे सांग लवकर मिट्टू सारखा बोल चाल फड अरे भाई जल्दी बता तू नहीं तो मार खाएगा फालतू दिमाग मत खा चल लवकर टकले चल बुड्ढे बता देना भाई तू काय को टेंशन ले रहा नहीं तो इस तेल में डालूंगा तेरे को बापा हा सांगते का तेल गांधीचा हल्ला चार्ज झाले बापा त्याला विचारणं चालू आहे काय झालं रे काय नाही सगळं सांग त्याचं तोंड नाही उलून राहिलं तो काय सांगी लेकरू या समाजसेवकाच्या मस्तकी मारा 4 दिवस वागवून तर मग समजेन नाही आले लेकरू कसं वागवा लागते काय करा मग पटपट बोलीन तो काय आहे काय नाही तर कसं काय लेकरू झालं कोणाचं आहे काय नाही सगळं सांगते मग सगळं उकलते तो बापा बाई मा काले मस्तकी मारतं बापा मीच तर दुसऱ्या जीवावर खाऊन राहिलो मस्तकी नका मारू त्या कमली जाणे ते जाणे मला काही घेऊन देत नाही तुले कसा पुळका आलता रे कमलीचा प्रायव्हेट मध्ये नेतो पैसे लावतो फलानं पोहून कसा नेला तू कमलीले काय भानगड काय होती कधीपासून लफडाय तुमचं हे सांग लवकर पट्ट मिट्टू सारखा बोल नाहीतर मग कसं तुझ्या बजेट बशीना तुला सांगून राहिलो मिट्टू सारखा बोल सांगतो भाऊ हे ते कमली लय चावट आहे ना एका लग्नात भेटलो होतो आम्ही लग्नात भेटलो होतो तर तिने मला चिठ्ठी दिली ती तिचा नंबर होता मग आता नंबर मी तो सेव्ह केला मग इकून मी हाय पाठवलं बाबा तिला व्हॉट्सअपवर तिकून मला हाय पाठवलं तिनं मग असा आमचा जुगाड जमला ना लय 7-8 महिने झाले आमचा जमेला जुगाड पण मी तिला पाहिलं नव्हतं तिनं मला पाहिलं नव्हतं फोनवर चालू होता आमचा कार्यक्रम पहिले कमली तर काही पोहोचली ते व्हॉट्सअपवर गेली बाबा नंबर घेते का लिहून या मायाची खरकटी अजून कधी भेटले मग तुम्ही कधीपासून मग तुमचं झालं संबंध सुरू कमली 5व्या महिन्यात दवाखान्यात गेली चेक करायला गेली ती दवाखान्यात तर मग हिच्या दोनाचे पैसे तर तिने मला पैसे मागायचे मग ता भेटल तो मी तिले त्यापासून मग आमची जाणी पहिचान झाली ओळख झाली एकामेकाला ओळख खून राहिलो त्यापासून आम्ही मग ते मग मला फोन लावत जा मी तिला फोन लावत जा मग आम्ही भेटत जा एका ठिकाणी ती चावटात बाबा हे दोघं बी किती चावटात बापा तोंडाने सांगून राहिला आम्ही असं भेटो तसं भेटो बापा आणि चिठ्ठी देलती काय काय बापा हे काय लावलं रे देवा तुम्ही हे दलिंदर चोद्याचे हे असे निघले दोघं बी डंगरा झाला ना बापा बुड्डी झाली ना तुले नातू पण तू नाहीत का रे बापा हे लावलं तुला कारनामे करणं बुडी पकडली तुला काही लाज जरा शिक तुले जीवा येते काही बाई माया काहीच नव्हतं ना त्याच्यामध्ये काहीच नव्हतं ना तिनंच मला बैकवलं ना तिनंच नंबर दिलता ना तिनं व्हॉट्सअपला हाय माय सुरू केलं ना आणि ते मला असे तसे फोटो पाहतात आता मी माणसाची जात बैकलो बापा काय करू दिसलं तसं मला लाल गाजर दिसले की कोणी बैकते आता तुलेच माहित आहे बाई मला काय माहित आहे रे घुबड तोंड्या बनीचा जसा मारला काय बोलून राहिला तू हे भान आहे का तुला शिलेलाच बाबा उकडेला दुसऱ्यात का तसे शपारू नको बाबू आगीतच टाकीन तुला डायरेक्ट तुले ते कमली असे तसे फोटो पाठवूय तर मग तिच्या नवऱ्याला काढून सांगितलं रे तुला हरामखोरा तुले गोड लागली आहे की कमली असे तसे फोटो पाठायचं गड्या तू बोल नको जास्त तू जसा फसला तसा मी फसलो तिच्या जायात तो डॅनी फसला ना सारे फसेला जाऊ ना आपण एकावर एक फसे लाव ना आपल्याला काही ना काही दाखवलं तिने म्हणून फसलो ते बाय भावना आहे ना तुम्हाला काय सांगू मी तिनं मला पुरा डांगरा फसवला सांग पुढे सांग हे लेकरू कोणाचं आहे कसं काय भानगड आहे या लेकराची काही भानगड मला माहित नाही भाऊ कोणाचा आहे काय तर ते कमलीले माहित ते कोणाचं आहे तो कुणाली ते लागून मला काहीच माहित नाही मला फक्त मी 5व्या महिन्यापासून तिच्यासोबत ते मला भलात जा मा काय होत जाय मग असं होत जाय आमचं अंकल मुझे तो लगता है सच बोल रहा है बुड्ढा ये तो झूठ नहीं बोल रहा अभी अजून सांग काय होतं कसं काय होतं हे पोहून जायची आयडिया कशी होती दवाखान्यातून अरे बाबा तिचा नादा होता माझी डिलिव्हरी होईल तर प्रायव्हेट मध्ये मग काय करू बाबा मी बी त्या बुड्याला घेऊन प्रायव्हेट मध्ये गेलो मग डिलिव्हरी गेली मग मी बी प्लॅन केला आपल्याला पैसे लागते 60-65 रुपये इले पाहून घेऊन जाऊ पण मा इले मुंबईला काय प्लॅन होता पण ह्यात मी सारा गोंधळ घातला ना आता मी ऐकली होती ते तात्या भाईले काय सांगा तुम्हाला पण तुम्ही ना सारं माया अशी तशी करून टाकली ना बापा हा बाई इतके गाव बापा दलिंदर वानाचा याला काही लाज आहे का बापा हा आपल्या गावातले बाया बापा एक केले याला गावाच्या बाहेर काढून टाका बापा नाही तर याला कसं मारून टाका याले तुम्ही काही करा हो बाई मा काय बाई काय धंदा नाही आहे माय काय भाग्या मी धंदे नसतो करत आता एक कमली जास्त चटकली होती तर काय करू मी काय करू हिचा खर्च तुम्हाला माहित नाही काय आहे तर मला माहित आहे काय आहे तर मला पुरे हात घे सांगाल तर हे लय बोगस आहे ते बाई तिनं हात घे सांगाल तर तुले तर तू काय सप्पीत होता काय साया तुले गोड लागली ना एवढं सग लेकरू एका 4 दिवसाला लेकरू तुला अटी सोडून दिलं दवाखान्यामध्ये तिले घेऊन गेला तिकडे काय लाज वाटते तुले बेसरमा
फुस लावली त्या कमलीला तू ना इकडे लोकांनी संसार बरबाद केला. ओ भाऊ ओ गड्या मी नाही संसार बरबाद केला ना तेच चट केलाय ना. आता तिला म्हटलं मी चालतं का तर आली बाबा मग मी काय करू मला गोड लागली ना ते. मी ना मा प्लॅन केला गड्या तिला म्हटलं 1-2 कोटी रुपये जिंकून टाकू कुठेसा पैसा भेटला की मस्त एक एखादा बिअर बार टाकून देऊ असं माझी प्लॅनिंग होती भाऊ. पण कसं आता ते तुझ्या माणसाने पकडलं कोणी म्हणून गेम फसला माझ्या नाही तर मी आता इकली होती त्या कमलीत काय सांगू तुला. तरी इकली होती की कमलीच थांबतो हान गड्या आता याले मजबूत हानचा फोड याचं तोंड फोड कमळलं मोड याचं चला हाना याले. अंकल अभी अभी इसको झटका दिखाता ना मैं झटका दिखाता. हाना रे त्याले हाडानं त्याले काय तसे ठेवून राहिले हाडान चांगले पोटर काय सोडा ना त्याच्या हात सोडा ना तोंडही झोडा त्याचं. फार लोकांना म्हणे मी जे काय होतं ते सांगितलं ना तुम्हाला खरं खरं. नाही सांगितलं तरी परसाद आहेच ना तुला आम्हाला किती त्रास झाला. जा बाई तुम्ही जा बरं याला परसाद देणार आता. मी जातो ना मी जातो पण याले चांगलं दाबून हाना बरं परसाद द्या याले चांगला तसं सोडू नका. हो बाई याला दाबून परसाद देतो आता टेन्शन घेऊच नका तुम्ही हाणतो याला चांगलं. मारणं करा रे मारणं करा दादा मारणं करा बाबा मी मागाय चुना चुकी नाही ना ते कमले जाऊन आहे तिने मला चिठ्ठी दिली ना. अरे बाबा मारणं करा मारू नको काय हान शाकीर धान इले हान याले. बुडवा द्या हो सोडून मरीन फरीन बापा करसान खोर काय राजा माणसं आहे तुम्ही बा जाऊ द्या ना आता काय एवढं मारा लागते का काहीच काही ढोरासारखं. बे शांताराम तुला काही समजत नाही ना गड्या तू याच्यात बोलू नको बरं. तू कसं संबंधा गिंबंधात बोलत याच्यात नको बोलू. हे सायाचे अरे 4 दिवसात लेकरू सोडून गेले ना काही लाज वाटते येईल बेसर महिली लयला मजनुले झोडू दे ना यायले झोडू दे ना तुझ्या कोणतं केळी वाया चाललं रे. शांताराम निकष तुडकच करते बा घेणार दे ना मधात कुदते. अरे बा हे तुझी क्षेत्र नाही ना तू बोलू नको बरं. शांताराम अजिबात बोलू नको तू. कसं राहायचं बापा करा बापा तुमच्या मनात मारू द्या मोरू द्या एखादा काय बा काय धंदे आहे यायचे. मारू नका रे मला मारू नका रे बाबा तुम्ही कोकणच्या कुकडीच मारून राहिले बाबा पोटात काय केस काय वळून राहिले बाबा असं करू नका ना मला लागू राहिले रे बाबा मारू नका ना. चांगली लावली कमली झुंडलं चांगला हया मार्जन चालू असंच माझी इले सहा गेली माझ्या दोस्ताला सोडून गेली दुसरा पाहायला तुला लाज वाटते तुले का रे उखा जमलं की नाही आता दूर लावली पण पिन्ना नाही नाही रे इले तर असा दाबून जा पाहिजे ना मग बस झालं निचा लाळ आता लय नाटकं करेन ते आम्हा आले खरखोटी डिलिव्हरी होता बरोबर 3 दिवसात लेकरू सोडून गेली सायाची लाज वाटली दिल ता काही आता मायवन बापा कोण सोड डॅनी इच्या नको हान जाय गेले मायवन बापा त्या मायले खटखटे ना हा झाला की तो झाला की तो 100 का बा लय शोक आहे का बा याचे जे जायचा जन्म मग दाबून आता असं खाऊन राहील रट्टे. नाही मारू नका ना बाबा तुम्ही याचे कवर करून राहिले मला मारू नका ना माझी जीव जाईन ना बाबा तुम्ही दोघे बी मला मारून राहिले मारू नका ना. बरोबर हो गड्या बाबा बरोबर मारू नको म्हणते तो सायहाचा मारू नको का तुया का लाड करू का रे मग लाड करू जर्नीच्या पोटावर पाय गेला तू ना घेऊन गेला त्या कमलीला पोहून तिकडे का रे काशी करेले लाज वाटली तरी बेसरमा जराशी जनाची मनाची रे भामट्या थुत्राच्या काळे खाणीच्या. बाई चुकी नव्हती रे मी तुला सांगितलं बाई चुकी नाही ना अरे तेच बाबा नाही कमली रे बाबा ते मला मेसेज करत जाय ना फोनवर असं तसं पाठवत जाय ना मला ते तिचे फोटो पाहिजे तू मोबाईल मध्ये पाहिजे व्हिडिओ कॉल आहेत ना तिचे व्हिडिओ कॉल पाहिजे मी रेकॉर्डिंग करून ठेवलं पाहिजे कशी यायचं ते अरे बाले बताला कशी पाठवत जाईल बोलते तिची चुकी आहे का रे मग तुला पाहिलं कसं गोड लागलं ते पाठवायचं आम्हाला सांगता तू हराम खोरा का नाही लाज वाटली का रे कोण कशी नेली रे तू नाही कोण कशी नेली रे भामटे मारू नका हो बस झालं ना काय एवढं मारता का सोडून द्या ना जाऊ द्या ना आपल्याला काय करा लागते द्या सोडून द्या त्याला द्या सोडून अजिबात बोलू नको तू मधात बोलू नको तू काय गेलं रे तू काय गेला बदनामी आमची झाली ना रे बदनामी झाली नाही लेकरू आमच्या पदरात पडलं ना सा तुला काय माहित आहे काय असते तर कसं असते तर तू बोलू नको बाबा सरपंच. बाबा वाजवाने कोणीतरी का तोंड पाहून राहिले बाबा का माझा जीव घ्यायला थांबेला का बाबा तुम्ही इथे सगळे जण माझा जीव गेला का मला का पुरून टाकायला थांबेला का बाबा याने कोणीतरी वाचवा ना रे बाबा वाचवा ना हे बेदम मारून राहिले बाबा कुकडी बी मारून राहिले ना गावातले काय तिने तुला वाचवायला एखाद्या धगड्याला बोलव फोन लावून झाले ये म्हणा मला वाचवायले अशी नको कोणी यार अजून वागवायला तू ना 17-60 आहेत ना तू हा झाला की तो झाला की तो का व हे धंदे केले काय तू जवानपासापासून बुड्डीपर्यंत बुड्डी व्हायचं हे धंदे केला पिकली ना तू तरी हे धंदे सुटून नाही राहील ती बिन लागे
हा जमला आता जमलं हे घे ना दाबून. बरोबर तू घरी जाय बरं त्या गोंड्याला घेऊन जाय घरी जाय लवकर जाय. हे बरोबर नाही असे भांडणं गिरणं ते लहान लेकरू आहे ना. हा जाय लवकर इकडे काय आली होती डोकसा खायला मोठी गेली अंदर. मी घरी जाऊ घरी फरी नाही जात या लेकराचा खा निवाळा करून देतो मी आता मी वागत नाही त्याचं लेकरू त्याच्यावर देऊन देतो मी. काय म्हणून राहिले तुम्ही घरी जा तुम्ही वागो सारखा मग हे लेकरू तुम्ही वागो सारखा तुम्ही करसाल का हे सगळं तुम्ही करसाल तर मग हे तुमच्याजवळ देऊन देतो मी. पण मला सांगायचं नाही आजपासून हे कर की ते कर सांगून राहिले तुम्हाला. बरोबर गुण राहिली बुढी तू बरोबर गुण राहिली. हा त्याचं लेकरू आहे त्याच्या पदर टाका दे. हा आपण घरी कामी आहो का. हा बुढे तूच काय रिकामी आहेस काय तुला एक तर धंदे काम धंदे नाहीत काय. हा दे देऊन टाक त्याचं लेकरूच्या कमलीचा आपच पायत बशीन तो समाजसेवक आहे कोणता तो पायत बशी. हे हराम खोरायला पोहून जाता येते लेकरं वागवता येत नाहीत का. त्या डॅनी बुढे मस्ती काल मारा दे लेकरू चला देऊन टाका दे लेकरू द्यायचं द्यायले. तेच तर म्हणून राहिली मग मी त्याचं लेकरू त्याच्याजवळ देऊन देऊ म्हणून. हे दुसरे जण लस लावून राहिले बापा काय 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 चालली जाय घरी काय लावून राहिले काय सांगा बापा. हे लेकरू मी वागू का मग माझ्याजवळ. वागवायचं नाही दुसरे लेकरं काय वागवा आपण काय ठेका घेतला का द्यायचा हराम खोरायचा पैदा ते करती न वागवा आपण. हा हे कोणा देवान सांगितलं. हा होई नाही बरोबर आहे तुमचं काही वागवणं फागवणं नाही ज्यायचं ते पाहिजे. त्या कमलीच्या मस्तही मारातील त्या समाजसेवकाच्या मस्तही मारा दिले लेकरू. बरं बापू हो तुमच्या मनानं बा बरं मी काही म्हणत नाही रे भाऊ. हा पण ते कसं वाईट संस्कार पडतील लेकरा म्हणून म्हणत मी भांडणं बुडणं चालू आहे तरी लाईन लेकरू काय बा. काय या लेकराचे मायबापच बेसरमात तर आपण त्याला काय करणार सांगा ना तुम्ही. काय बोलून राहिले तुम्ही हे ते हे मला सुनावूच नका तुम्ही आता. मी मा मनाचीच करीन आता हे लेकरू त्याच्या हवाले करून देतो म्हणजे देतो कोणी आलते. बाबा सांगतो ना तुम्हाला जे ऐकायचं आहे ते सांगतो रे मी. सांग लवकर मिट्टू सारखी बोल चाल फटाफटा बोल चाल लवकर बोल मार खाईन दो काय आहे खरकोटे चावट रे चावट. हा माझ्यानं भागलं नाही दुसरा फायदा का होतो ना. हा लेकराला सोडून पोहून गेली दवाखान्यातून. हा काय तर समाजसेवक पटवला तिनं. हा त्या डंगऱ्याने मला चाट मारली 50,000 रुपयाचं बिल मला भरा लागलं. नाही मग सरकारी दवाखान्याने भाई याच्यासाठी होती का पोहून जायसाठी सायाचे घुबड्या मानाचे. नाही ना बाबा तुम्ही समजता तशी नाही ना मी चावट नाही ना. मला त्या टकल्यानं फसवलं ना फसून नेलं ना मला त्यानं मला लय गाजर दाखवलं ना बाबा असं तसं निरा जादू टोण्यासारखं स्मार काहीतरी केलं आणि त्यांना शिपडलं होतं ना. मग मी काय करू बाबा त्यानं म्हटलं तसंच करा. अभी झूठी बोल रही हो तुम गुड्डे. सच बोलना डंगरे सच बोलना. हाँ नहीं तो कैसा यहाँ पे मार खाएगी तू भी अभी बस हो गया तेरा लाड़. हाँ नहीं तो कैसा झटका दिखाना पड़ेगा तेरे को. बाबू हिचा कसं खानदानी पेशा आहे ना खोटं बोलायचा. हे मले फसवते तर कोणाला काय फसवणार नाही काय खोटी बोलणार नाही. हे चावट साऱ्या गावाची आहे ना भाऊ रे. हा हिचं कसं कमळनं मारा लागते आता इले कसं रट्टे मारा लागतात गड्या. हो दाबून मारा लागते इले आता. नाही ना बाबा तुम्ही बोलून तर काही राहिले बाबा खानदानी पेशा आहे ना जाय तर जाय नाही ना असं काहीच नाही ना बाबा असं काहीच नाही ना. खरी नाही बोलून मारतो इले आता लागतात. मेली बाबा पोटात झालं तुम्ही बरं वानाचे तू माय केस सोडणार आहे. तू केस काले वळून राहिला रे पाय मागून सोड ना तू. या बुड्याने मला लात मारली तू केस वळून राहिला बाबा. माझ्या का दोघे मिळून मारून टाकता का रे बापा. टी माझी घेता का तुम्ही असं नका करू ना. हा केस नाही अजून काय झालं थांब ना तुझे बंद उपटा लागते ना पांडे. हा खोटी कशी बोलतो तू असा तुला धगड्या गोळ लागते. हा नवीन पाहिजे तिला व्हेरायटी पाहिजे अलग अलग. हा एक झाला की दुसरा पकडते दुसऱ्याची व्हेरायटी पाहिजे मग तिसऱ्याची व्हेरायटी पाहिजे मग चौथ्याची पाहिजे. किती जणायचं पाहिलं हो. हा एकाच भागत नाही का हो तू. 17-60 पाहिजे तिले एवढी दबाव नाही हो तू कारवळ. उसक 4 दिवसाचं लेकरू सोडून चालली गेली कोणाच्या माग लाज वाटते हो तुले बिन लाजा खानीचे. तो बोले वाह अलग अलग लोगों की चौ पाई. हाँ इसको कैसा अभी झोलने का है. हाँ ये सच नहीं बोली बुड्ढे बा ये झूठ नहीं बोलने वाली डंगरी है. मेली बाबा बऱ्या वानाच्या रे तुझे काय काम आले मला मारायचं. अरे बाबा रे कसं करू आता बऱ्या वानाचे सोडणारे मला सोडणारे काट्या सोडणं. अरे हन मजबूत कल्ला करू दिले किती वगाडते तो वगैरे सायचे. हिनं मला धोका दिला ना ते अंकलले धोका दिला नाही हिनं. हा इले 17-60 पाहिजे वेगवेगळे पाहिजे इले. हन सायजिल हन. नहीं बुढ़े बा मैं तो कैसा इसको हनने वाला ही हूं ना. ये इसने मेरा अंकल को फंसाया ना. मेली वो कसं करू आता माझ्या उठले जात नाही रे बापा रे देवा बोलणे रे बाबा. बाबा मारू नका ना बाबा मारू नका ना. का दोघे मिळून का बाबा मला मारून टाकता का मला मारून टाकता. मारू नका ना बाबा तुम्ही माझा जीव आहे की नाही काही तुम्ही ते बी मग पोटात मारून राहिले बाबा माझा जीव जाईल ना. त्याची तुट्टी न थटाथट.
तुझ्या टाचे सुटूचे ना. हा तुला टाच्याची फिकीर असती तर डंगरासोबत गेलीच नसती ना फोन. तुला कशी खाज आहे व खाजोला आहे ना तुले. हा खरं सांग मग काय आहे तर. हा त्या डोंगराला कधीपासून ऐकतो, कधीपासून त्यासोबत जातं. हा काय धंदे चालू आहेत तुमचे. आय लव्ह यू डार्लिंग डार्लिंग कधीपासून चालू आहे. काय लवकर मिट्टू सारखी सांग, नाही तर मग कसं अजून सबके खाशीन. सांगतो ना जे काही आहे ते सांगतो बाबा. मला मारू नका, फक्त मला मारू नका ना मग. ठीक आहे सांग सोड रे गड्या सोड. शाकीर सोड. चाल राय उभी राह. चाल सांग लवकर मिट्टू सारखी बोल, पप्पा सारखी. काय काय नाही भानगड, लवकर सांग. बड्या कबुलली की नाही, हे कबुलली की नाही. हा सांगून राहिली की नाही तर झोडा गेले कोण राहिली ते सांगून राहिली. हा सांगतो म्हणते ते. सांगू लवकर कमले, लवकर सांगू राहिलो. रट्टे मारून तुला सांगू राहिलो. हा तुला माझ्या डायनी कसं आहे मग तर सांगतो ना बाबा, सांगतो. मग सांग. त्या बुड्याला मी एका लग्नात भेटलते ना, मग त्या बुड्याला मी चिठ्ठी दिलती. मग त्या बुड्यानं मला व्हॉट्सअपवर हाय पाठवलं. मग मी बी हाय पाठवलं. मग असं की नाही आमचं बोलणं सुरू राहिलं. मग कसं मला दिवस राहिले. मग 5वा महिना लागला होता की नाही, तर मग दवाखान्यात जायला की नाही पैसे नव्हते. मग मी ना त्या बुड्याला पैसे मागलते. मग तर कसं पैसे घेऊन आलता, तर मग आमची भेट झाली. मग त्यापासून आम्ही की नाही भेटत जाव, बोलत जाव, असं करत जाऊ. मग आम्ही त्यापासून असं 5व्या महिन्यात समजा दवाखान्यात भेट झाली ते. हा पैसे काम होत आहे की. हा म्हणून जुगाड जमला आहे की. का किती चाटे धंदे केले होतो ना, किती जण. हा किती जण आहेत असे पटवेल तू ना. हा कोण्या कामासाठी कोण पटवेल आहे तू ना. नाही ना बाबा, बेटा कोणाला काही पटवलं नाही की मी असं सहज मध्ये असा नंबर देऊन दिलता. मग कसं मला माहित नव्हतं ना हे या स्थळावर येईन, तर असं कसं झालं ते माझ्या हातून. आता काय करू मी. माझी तू सांगायची अगदी लाज नाही वाटत तुला बेसराम खाणीचे. हा एक झाला की दुसरा पकडतो, दुसरा झाला की तिसरा पकडतो. काही लाज की जाय की नाही. आणि हे लेकराले 4 दिवसा लेकराला सोडून गेली तू दवाखान्यातून. काय लाज वाटते कमल्या वानायची तुले. बाबा काय सांगू मी आता तुम्हाला, काय सांगू मी. सगळ्यांना त्यानं मला फूस लावलती ना बाबा, जादू टोण्यासारखं केलं. तर मी तर तुम्हाला सांगू राहिली की ना पहिल्यापासून की त्याला मार काहीतरी शिपडलं होतं. पण मला कसं मी धुंदी साहेब होती ना त्या, मला काही समजलं नाही काय होऊन राहिलं काय नाही. मी त्याच्या मागेच गेली बा. तुम्हीच मला सांगा ना, सांगा तुम्ही कोणती माया लेकराला सोडून जाते काय, ते बी 4 दिवसाच्या. मी बी जाणारी होती काय, पण त्यानं मावा शिपडलं होतं ना काहीतरी, म्हणून मी त्याच्या मागे गेली. बरं आता तो आवडून राहिला ना तुले. त्याच्या मागं चालली ना तू. बरं ते लेकरू घे, ते पोरग घे आणि चालली जाय कोणाच्या मागं, त्याच्याच मागं चालली जाय. हा गावात तुझे तोंड नाही दिसलं पाहिजे. आता तुला वागवत नाही मी. गड्या आता काढून द्या लागते आपल्याला गावातून. हे नसती नाबूद करा लागते आता. चाल होय बुडे होय कमले निघ पडून. काय जे तोंड टाकायला जागा ठेवली आम्हाला. असं नका करू बाबा, मी पाया लागतो तुम्हाला. मला गावातून नका काढून देऊ, गावातून नका काढून देऊ ना. असं नका करून, मी तुमची बायको आहे ना. तुम्ही असं करता गावात. कोणती बायको. चाल निघ, चाल हे दिले करून चाल. होय कोणाचं आहे कोणाचं नाही ते, आमचं नाही. हा चला भाई पुढे देतो काढून गावाच्या बाई. चलो गुड्डे चल आगे चल भाग. ते बच्चा ले जरा चल जल्दी निकल इस आगे से. माझी खरकटी आहे कावाय काय दुसऱ्या लेकरा वागवला होता का आम्हाला. साऱ्या गावाची चाबट, ज्याचं त्याचं याचं सगळे सारे घर चोरून येतं. एक झाला की दुसरा. लैला मजनू चला निघा लवकर उठून. ती लेकरू घ्या चला भाव लवकर फरार उठून. तोंड दाखवू नका तुमचं. तोंड पाहिले की आम्हाला किळस येऊन राहिली आता. सायाजी आम्हाला चुना लावून राहिले का तुम्ही. सायाजी होय रंग रंगीले तुम्ही करता. तुमचे लेकर का मी वागू का. मी लय चांगलं समज आहे कमलीने. मला चुना रावला ही ना. जावे लोक निघडून. डॅनी हे अशी नाही जातीन की हे जवळ राहा. त्याच्या कमळला लाता मारा लागतात लैला मजनूच्या. जावा तिकडे ऐश करा दोघं मस्त. चिटकत जा, लेकराला वागवत जा. इकून टाकी उकडे मुंबई दिल्लीत एखाद्या डान्स बार मध्ये. जीनचा पॅन्ट काय इले मॅक्सी दे आणून तू आता घालेल. शॉर्ट कपडे दे आणून घालेले. लय रंगली ते कमली. त्या लेकराले संस्कार पद्धती टाक जा आता झालं. रे बेसरम हो निघाना काय तोंड खाऊन राहिले अटू. या कमली आणि या समाजसेवकाले जरा लाज नाही निघाणार रे अटून. बेसरम हो निघानं कडे हो मागयात नका बाजूने कमली काही घेणं देणं माय काही नव्हतं. हिच्या बरोबर हिनं मला फसवेल होतं ना. मी तुम्हाला दादा घेत ते सांगून राहिलो ना भाव. हो ते लेकरू माय नाही. इले मी वागू शकत नाही ना बाबा. पोहून कसा घेऊन गेलता रे तू. तानी वाटली तुला लाज जराशी जनाची मोनाची. 4 दिवसाची लेकरू सोडून गेले, पोहून गेले तिकडे लैला मजनू. मग राहा ना तिकडे. आमचा ईट आला तुम्हाला तर तिकडे राहा. पोहून गेलता ना तुम्ही. ते कमलीला घेऊन गेलता ना तू रे. वागू ना मग आता तिले. तिले कसं वेगवेगळे व्हेरायटी पाहिजेत ना. मग आता व्हेरायटी तू पण दे बाबा हे व्हेरायटी. जाय याच्याबरोबर राह कमली जाय निघडू.
मी वागवत नाही लेकरू, सांगून राहिली मी तुम्हाला. माझ्याने काही वागवल्या जात नाही बापा. मी माझ्या जीवाचं पाहू की या लेकराचं पाहू, हा सांगा ना. मी एकटी कसा सांभाळ करू या लेकराचा? तू नाही वागवत तर कोण वागवेन? हा, तुझ्या लेकरू तुलाच वागवा लागेल का? आम्ही वागवा का तुझे? जनशीन तू वागवा आम्ही काय? पैदा करायच्या नाही वागती वाटली काही तुले? पैदा करायच्या तिला सुख वाटलं तुले बापा? लेकरू होऊन राहिलं आपल्याला. लेकरू झालं तर सोडून गेली त्याले. 4 दिवसाचं लेकरू सोडून गेली. कोण जाते व सोडून? चलवादी तू लागे हा समाजसेवा. गेले मोठे पाहून, कुकडे गेले कुकडे नाही तर 4 दिवसाचं लेकरू सोडून आमच्या उरावर सोडलं ते. आता तुम्हालाच वागवा लागेल ते. वागवलं आम्ही ना अदलोक. तुम्ही पहा आता ते काय करायचं आहे तर. दिलं तुमच्या हवाली करून. आता आमच्या जवळ नाही याचं. निघा आटून गावाच्या बाहेर. कोण माया नाही दिले करू, मी नाही वागवत. माझं काही नाही आहे. मा मस्ती मारायचं नाही ते सांगून राहिलो मी. तुमचं तुम्ही बा निपटा काय कमले तू पाय. सांगू नको मला ते काय भानगड. लेकरं पैदा तू करशील का वागू का मी काय? माया काय मायाच्याने होते. आता तर मोठे नाटकं शिकून आले. तू म्हणतं मी नाही वागवत, ते म्हणते मी नाही वागवत. काय मी वागवा का रे मग सायाचे? हो लोफर धंदे कसे येतात रे? मुंबईला कशी गेले? जीन्सचा पॅन्ट टी शर्ट कसं घालता येते? चष्मा मेस्मा का खेबड्या वाहनाचे कशी कुदी नाही तर गाडी आता हे भारी नाही जाऊन राहिलं येईल. जड जाऊन राहिले ना आता. अशी करायला जात जड. तिकडे फिरणं गिरणं बापा, किसन बापा. मेढा जलवा गेला जाईन तिकडे. अंकल बहुत चालू चीज है ये. मरीन ड्राइव जू चौपाटी कपल क्या आ गए थे ये? कपल गार्डन, कपल यहाँ वहाँ घूम के साले. बुरा ऐश करके आए मुंबई में. अरे अभी बच्चा पता नहीं कहा उसको जीवा रहा. हिरा कर मस्त की तो मित्र, उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. नवीन काय करता येईल व्हिडिओमध्ये ते आम्हाला कमेंट्स करून सांगा. चला मग मित्र.